पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजचा श्लोक असा आहे: जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी सेवटी काळमुखी निमाला, महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून जन्म मरणाचा आणि जीवनाचा सिद्धांत आपल्या समोर सांगतात. आपल्या हिंदू धर्मशास्त्रावरती विश्वास ज्यांचा आहे, आपलं धर्मशास्त्र मानणारे जे आपण आहोत, त्या सर्वांच्या करता हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. समर्थ म्हणतात की जीव या मृत्यूलोकामध्ये, या पृथ्वीतलावरती ज्यावेळेला जन्माला येत असतो, त्या जीवाच्या जन्माला येण्याची अनेक कारणं सांगितलेली आहेत शास्त्रामध्ये. एक वासनेच्या योगाने जीव जन्माला येतो असं एक कारण सांगितलेलं आहे. दुसरं कारण असं या ठिकाणी सांगितलं की कर्मयोगानं जीवाचा जन्म होत असतो. कर्मयोगानं म्हणजे जे पाठीमागं आपण कर्म केलेलं आहे त्या कर्माचं संचित होतं आणि त्या संचिताप्रमाणे पुढचा जन्म प्राप्त होतो, असा आपला धर्मसिद्धांत आहे. म्हणून जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला असं समर्थ म्हणतात. याचा अर्थ असा मंडळी, आपण विचार करत असताना हा सिद्धांत आपल्याला विचार केला तर पटतो. बघा, एकाच आईवडिलांच्या पोटी दोन मुलं जन्माला येत असतात. याहीपेक्षा पुढचं सांगायचं झालं तर एकाच आई वडिलांच्या पोटी जुळी दोन मुलं जन्माला येत असतात, अशी आपण कल्पना करूया. आणि त्या जुळ्या दोन मुलांचं जर आपण भवितव्य बघितलं तर फार वेगवेगळं दोघांचं असतं. आपण असं म्हणतो की जन्मवेळेप्रमाणे राशी भविष्य, पत्रिका, कुंडली हे सगळं जर बघितलं तर एकाच वेळेला जन्माला आलेल्या दोन मुलांचं भविष्य एकसारखं असलं पाहिजे, त्यांचं भवितव्य एकसारखं असलं पाहिजे. पण असं आपल्याला पाहता येतं का मंडळी? तर असं होत नाही व्यवहारामध्ये. एकाच वेळेला दोन जन्माला आलेली मुलं जरी बघितली, एका आई बापाची जरी दोन मुलं असली, तरी दोघांचं भविष्य, दोघांचं आयुष्य, दोघांचं प्रारब्ध हे संपूर्णपणे वेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक अतिशय विद्वान होतो तर एक अतिशय मंदबुद्धीचा होतो. एक आपल्या बुद्धिचातुर्यानं, आपल्या कौशल्यानं अमाप संपत्ती कमवतो, तर एकाला भाकरीची गाठ पडणं मुश्किल होतं. अशी परिस्थिती दोन माणसांच्या बाबतीत का होते? तर इथं कुंडली किंवा ग्रहमान किंवा हे सगळं मग याचा उपयोग का होत नाही आपल्याला? तर त्याचं कारण मंडळी असं आहे की ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या जरी असल्या तरी 100% माणसाचं जे भविष्य आहे ते या ग्रहमानावरती, राशीवरती पूर्णपणे अवलंबून नाही आहे. का म्हणाल? तर मग एकाच वेळेला एकाच राशीवर जन्माला आलेली सगळी मुलं एकसारखी असायला पाहिजेत, तशी असलेली आपल्याला दिसत नाहीत. ह्याचं कारण जर आपण शोधायला गेलो तर आपल्या लक्षात असं येतं की प्रत्येकाचं हे प्रारब्ध स्वतंत्र आहे आणि त्याचं कारण जर काय असेल तर त्याचं कर्म हे त्याचं कारण आहे. गतजन्मीच्या कर्माचा त्या ठिकाणी संचय ज्यावेळेला होत असतो आपल्या खात्यावरती, आणि तो भोगण्याकरता म्हणून पुन्हा ज्यावेळेला जन्म जीवाला प्राप्त होतो त्यावेळेला त्या कर्माचं फळ हे त्या जन्मामध्ये त्याला भोगावं लागत असतं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतात ग्रंथांमध्ये किंवा थोर पुरुषांच्या चरित्रामध्ये सुद्धा. महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे: केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. महाराज म्हणतात केले कर्म झाले आणि तेची भोगा आले. आपण जे करतो त्याला कर्म असं म्हणतात. त्या कर्माची नोंद होते आणि त्या कर्माचं फल म्हणून पुढचा जन्म जीवाला प्राप्त होतो. नवे तर गतजन्मी आपण केलेलं असतं
ते या जन्मी कोणत्या तरी निमित्तानं भोगावं लागतं. मंडळी, थोर पुरुषांची चरित्र आपण पाहिली तर आपल्याला हे दिसतं. रामायणातली एक कथा आपल्या समोर सांगतो. प्रभू रामचंद्र वनवासात असताना सीतादेवीचा वियोग रामप्रभूंना घडला. तेव्हा हे का घडलं, वियोग होण्याचं कारण काय, याचा जर विचार केला तर मंडळी त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे, त्याचं मागचं कारण असं आहे की ज्यावेळेला भगवंताचा नरसिंह अवतार झाला आणि त्या नरसिंह अवतारामध्ये भगवंतानी हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरता आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता विराट असं नरसिंह रूप घेतलं. अतिशय आवेशपूर्ण असा तो अवतार होता, क्रोधयुक्त अवतार होता. आणि थैतयाट भगवंताने एवढा केला, नाचायला लागले, तांडव करायला लागले आणि संपूर्ण त्रैलोक्य हादरून गेलं. सगळे प्राणी, मानव, देव, गंधर्व सगळे घाबरले, भयाभीत झाले. कोणाचं कोणाला त्या ठिकाणी मेळ बसेना अशी अवस्था निर्माण झाली. आणि त्या परिसरामध्ये, त्या गावामध्ये एक म्हातारं ब्राह्मण कुटुंब राहत होतं. पती आणि पत्नी दोघंच होते, एकमेकांना आधार होते, दुसरं कोणी त्यांना मूलबाळ काही नव्हतं. आणि तो आक्रोश, तो आवाज आणि तो सगळा घबराट अशी बघितल्यानंतर जी ब्राह्मण स्त्री होती तिला ते सहन झालं नाही. तिला अटॅक आला, धक्का बसला जोरात आणि त्या याच्यामध्ये तिचं प्राणोत्क्रमण झालं. तो ब्राह्मण अतिशय दुःखी झाला, संतप्त झाला. म्हटला, म्हातारपणीचा माझा आधार, एकुलती एक पत्नी असणारी माझी, ती या ठिकाणी या नरसिंह अवताराच्या या क्रोधामुळे त्या ठिकाणी तिचा प्राण गेलेला आहे. आणि क्रोधावेशामध्ये तो राजवाड्यात धावत आला, आक्रोश करू लागला आणि भगवान नरसिंहांच्या समोर उभे राहून त्यांनी त्याला शाप दिला की तू निष्कारण माझ्या पत्नीचा प्राण घेतलेला आहेस. तुझ्या या आवेशामुळं माझी पत्नी मरण पावलेली आहे, मला वियोग तिचा झालेला आहे, आता मला एकटेपणी जीवन जगावं लागणार आहे. तेव्हा तुझ्याही पुढच्या अवतारामध्ये तुला असाच पत्नीचा वियोग होईल, तुला एकट्यानं जीवन कंटावं लागेल, शोक करावा लागेल आणि तुझ्या अगोदर तुझ्या पत्नीचा अवतारही संपून जाईल आणि तिथून पुढे तुला एकटं जगावं लागेल. अशा प्रकारचा शाप त्या ब्राह्मणाने दिला. आणि तोच शाप रामप्रभूंच्या जीवनामध्ये 2 वेळा रामप्रभूंना त्या ठिकाणी त्या शापाचं फळ भोगावं लागलं. एक, रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर वियोग झाला आणि पुढं सीता मातेने ज्यावेळेला भूमिप्रवेश केला त्याच्यानंतर रामप्रभूंना अवतार संपेपर्यंत एकट्याला राहावं लागलं. यालाच म्हणतात की कर्मयोग जो आहे त्या कर्मयोगानं झालेला जन्म आणि त्या जन्मामध्ये आलेलं फळ हे त्यांना भोगावं लागतं. म्हणून जन्म कोणता व्हावा हे सुद्धा आपल्या कर्मावरच अवलंबून आहे. आपल्यामध्ये उत्तम लोक, मध्यम लोक आणि अधम लोक असं 3 प्रकार सांगितलेले आहेत. उत्तम जन्म प्राप्त होण्याकरता पुण्यकर्म असावं लागतं. मध्यम म्हणजे मनुष्याचा जन्म प्राप्त होण्याकरता पाप आणि पुण्य हे समान असावं लागतं. अधम म्हणजे पशु, पक्षी, जनावरं किंवा राक्षस, भूत, खेत अशा जे काही योनी आहेत त्या पाप कर्मामुळे जन्माला येतात. म्हणून आपला जन्म हा मनुष्याचा झालेला आहे, तेव्हा आपलं पाप आणि पुण्य हे बरोबर झाले म्हणून आपल्याला मनुष्याचा जन्म प्राप्त झाला. महाराज वर्णन करतात, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य समान होईल त्यावेळेलाच मनुष्य जन्माची प्राप्ती होते. आणि असा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे तर या मनुष्य जन्माचं सार्थक मनुष्यानं केलं पाहिजे. याकरता हा सगळा उपदेश आपल्याला संत करतात की बाबा रे, तुझा जन्म हा कर्मयोगानं झालेला आहे, त्यामुळं आणि जन्म झाला असला तरी जन्मापासून काळ हा आपल्या मागे लागलेलाच आहे. काळाची आणि आपली संगत जन्माला आल्यापासून नव्हे तर गर्भामध्ये आपलं प्रवेश झाल्यापासून तो काळ आपल्या सोबत आहे. म्हणून उपजल्या दिवस दिवसे होऊ लागे काळाचे ऐसे, ज्ञानोबराय म्हणतात. जन्माला आलेल्या दिवसापासून आपण काळाच्या तडाख्यामध्येच आहोत. फक्त आपली वेळ, आपली तारीख आणि आपलं ठिकाण हे ज्यावेळेला जुळून येतं सगळं, त्यावेळेला
काळ आपला ग्रास केल्याशिवाय राहत नाही. परिसेवटी काळमुखी निमाला म्हणतात समर्थ. शेवटी काळाच्या तोंडात हे जायचंच आहे. कोणत्या निमित्तानं कसं जायचं आहे हे ज्या त्यावेळेला ज्याचं त्याचं ठरलेलं आहे. पण हा काळ इतका सामर्थ्यवान आहे मंडळी की या काळाची सत्ता जगावरती आघात आहे. काळ म्हणजे तरी नेमकं काय, तर काळ म्हणजे एक महासत्ता आहे. तिचं वर्णन आपल्याला शब्दाने करता येणार नाही. त्या काळाचे अनंत भाग करता येतात, केलेले आहेत. बघा, सोपं उदाहरण सांगतो. काळ म्हणजे एक महा अशा प्रकारची एक सत्ता आहे, त्याचे विभाग केलेले आहेत. जसं एक मोठं वर्तुळ, त्यात त्याच्या मागचं वर्तुळ, त्याच्या आतलं वर्तुळ, त्याच्या आतलं वर्तुळ, एकमेकांमध्ये जशी वर्तुळं असावीत तसे या काळाचे विभाग आपल्याला केलेले पाहता येतात. उदाहरणार्थ, 1 सेकंद हा काळच आहे. 1 सेकंद पूर्ण होतो त्यावेळेला काळाचं एक लहान वर्तुळ पूर्ण होतं. त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ आहे 1 मिनिट. 60 सेकंद झाले की 1 मिनिटाचं काळाचं एक ते वर्तुळ पूर्ण होतं. त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ आहे तास, त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ आहे दिवस, त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ आहे महिना, त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ आहे वर्ष, त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ आहे युग, त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ आहे महायुग, आणि त्याच्यापेक्षा काळाचं मोठं वर्तुळ आहे. अशा महायुगाची सहस्र आवर्तन म्हणजे 1000 फेऱ्या ह्या ज्यावेळेला पूर्ण होतात त्यावेळेला ब्रह्मदेवाचा, विष्णूचा आणि भगवान शंकरांचा त्यांचाही आयुष्याचा काळ पूर्ण होतो आणि त्यांना महाअनंतामध्ये विलीन व्हावं लागतं. त्याच्या पुढे मग या विश्वामध्ये काही शिल्लक राहत नाही. म्हणजे शेवटी सेकंदापासून महायुगाच्या 1000 आवर्तनापर्यंत या काळाचे विभाग केलेले आहेत. लहान मोठे प्रत्येकाच्या ताकदीप्रमाणे त्याच्या वेळ संपल्यानंतर काळाच्या अधीन व्हावं लागतं. पण व्हावं लागतं ही गोष्ट खरी आहे. म्हणून शेवटी काळमुखी निमाला हे समर्थ सांगतात ते अतिशय बरोबर आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवावी. कोणती? महाथोरते मृत्यूपंथीची गेले. मरण हे फक्त लहानच माणसाला आहे असं नाही बरं का. अगदी रस्त्यावरचा भनंग भिकारी असला तरी तो मरतो. आणि एखाद्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष जरी असला किंवा जगाची सत्ता असणारा, जगाचा जरी त्या ठिकाणी एखादा महान कोणी सत्ताधीश असला तरी त्याला हे मरण आहेच आहे. काळाच्या ठिकाणी त्याच्याबद्दलची त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, तो भेद करत नाही कोणामध्येही. सर्वांना समान अशा प्रकारचा तो आपल्या मुखामध्ये घेतो आणि त्याच्याकरता फार अल्प अशा प्रकारचा वेळ लागतो. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, जव माशी पंख पाखडी तव हे सरे. दगदगीत पेटलेला अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये लोण्याचा गोळा जर आपण फेकला तर तो वितळायला किती वेळ लागेल? तो अग्नीमध्ये पडायच्या आतच वितळून जाईल. तसं सेकंदाचाही वेळ न लागता तो काळ ह्या जीवाला आपल्यासारखं म्हणजे आपल्या अधीन करून घेत असतो. म्हणून मृत्यू हा सर्वांचा असणारं सत्यच आहे. त्यामुळं त्याचा विचार फारसा करण्याची गरज नाही. मग त्या मृत्यूच्या वेळेला आपण काय कमवलं, आपल्यासोबत काय आहे, आपण काय ठेवून जाणार, याचा त्या ठिकाणी विचार जर केला तर तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमती उरे कीर्ती मागे, अशा प्रकारचं महत्त्व त्या जीवाला प्राप्त होतं. नाहीतर महाराज म्हणतात, किती एक ते जन्मले आणि मेले, काय त्यांचा कोणी विचार करायचा? जन्माला ढीग येतात आणि ढिगानं ढीग रोज मरून जातात. त्यांच्या जन्माचंही महत्त्व नाही आणि त्यांच्या मृत्यूचंही काही असं जीवनामध्ये महत्त्व नसतं. अशा प्रकारचं जीवन मनुष्याचं असू नये. मनुष्य जीवन हे या सर्वांच्या पेक्षा वेगळं आहे. जरी कर्मयोगानं आपल्याला जन्म प्राप्त झाला असला तरी आता कर्म असं करावं की ज्या योगानं आपल्या जन्माची आणि मरणाचीही उंची वाढेल आणि आपल्या जन्माचंही सार्थकात होईल आणि मृत्यूही आपला सार्थकी लागेल. असं कर्म मनुष्यानं केलं पाहिजे. अशा प्रकारचा बोध संत महात्म्यांनी आपल्याला या वचनद्वारा दिलेला आहे. तेव्हा असा विचार आपण मंडळी जरूर करू आणि आपल्या जीवनाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करूया. मंडळी, चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.
आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती द्या. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.